नमस्कार. संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते. आता बोरन्हाण म्हणजे काय तर या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. बोराने घातलेली अंघोळ. बोरं म्हणजे बोर आणि स्नान म्हणजे अंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना बोरन्हाण कधी, कसे घालावे, बोरन्हाण करताना मुलाला कोणत्या रंगाचे कपडे घालावे, कोणत्या रंगाचे कपडे घालू नये, किंक्रांतीला नाही जमले तर कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेला करावे, कोणता मंत्र बोलावा, या संबंधित संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवारी असल्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी गुरुवारी खरी दिन म्हणजे किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. तसेच दर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरन्हाण घालू शकतात. खरं तर किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून घालावे, पण ज्यांना जमणार नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात. आता हे बोरन्हाण किती वर्षापर्यंत करावं तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत तुम्ही करू शकतात. मुलं 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलांना बोरन्हाण घालू शकतात. काही जण फक्त 3 वर्षापर्यंतच घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे करावे. बोरन्हाण हे मुलाचं व मुलीचं दोघांचंही करतात. तसेच शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण केले जाते. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हाण केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळ भाज्या जसे की बोर, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेटं, बिस्किटं, खारी, बिस्किट अशा सर्व वस्तूंची लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरन्हाण असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांसोबतच बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो. या वातावरणाशी त्यांचं शरीर सुदृढ बनत जातं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण. आता बोरन्हाण हे कधी घालावं तर बघा, बोरन्हाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6, 7 वाजता तुम्ही मुलांना घालू शकतात. तर ज्या दिवशी आपल्याला बाळाला बोरन्हाण घालायचंय त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा. दारात छानशी रांगोळी काढावी. आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकतात. 5 किंवा 7 सुवासिनी बोलवायच्या आहेत. आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई, सतरंजी वगैरे काही अंथरायचंय. त्यावरती एखादं पाट किंवा चौरंग ठेवायचं आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं. म्हणजे ज्या बाळाला अंघोळ घालायची आहे त्या बाळाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं. पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे. मुलांना असेल तर काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घालायचा. मुली असतील तर काळ्या रंगाच्या खणाचा परकर, पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याचप्रमाणे बाळाला कपड्यांवर ओठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट घातले जातात. तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारांमध्ये सहज मिळतात. ते दागिने आपल्याला घालायचे असतात. या शृंगारामुळे, या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते. म्हणजे आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं. आता आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं. पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल, बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसायचं. किंवा जर बाळ खूपच लहान असेल, त्यांना त्रास होत असेल तर मुलं रडतात. अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. त्यामुळे नंतरही तुम्ही घालू शकतात. उत्सव मूर्ती म्हणजे आपले बाळ बोरन्हाणसाठी तयार झाल्यावर त्या मुलांना पाटावर बसवायचं. बाकीच्या लहान मुलांना त्यांच्या भोवताली गोल करून बसवायचं आहे. कारण जेणेकरून आपण मुलांना जे साहित्य टाकणार आहोत त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवलेल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि आपण बोरन्हाणाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय तर बघा, जसे की चुरमुरे, उसाचे
तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगूळ, तिळगुळाचे लाडू किंवा तिळाच्या रेवड्या, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटं, हरभरा चॉकलेट या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकतात. एखादं साहित्य यामधील नसलं तरी चालू शकतं. आता ही सर्व तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती म्हणजे आपण जे बालक बोरन्हाणासाठी बसवले आहे त्याच्या डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आणि मग तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखादा पेल्याने किंवा ग्लासाने किंवा काही ठिकाणी मापट, चिमटं याने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात म्हणजे त्यांनी अंघोळ घालतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की ज्या रंगावर संक्रांतीने वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाहीत. तसेच तर बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतो काळ्या रंगाचेच कपडे घाला कारण त्यावरती हलव्याचे दागिने हे अधिकच उठून दिसतात. त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घाला, फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. म्हणून बाकी तुम्ही लाल, हिरव्या, गुलाबी अशा कोणत्याही गडद रंगाचे कपडे घातले तरी चालतील. आता ज्या स्त्रिया बोरन्हाणासाठी आलेल्या आहेत त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचं आहे. बाळाला ज्या पदार्थांनी आंघोळ घातलेली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे. आता जेव्हा मुलाचं किंवा मुलीचं बोरन्हाण तुम्ही घालणार असाल तर जे खाली मुलं बसलेले असतात त्यांना ते फळं वेचायला सांगायचे आहेत आणि ते तुम्ही त्यांना खायला द्यायचे किंवा त्यांना घरी द्यायचे आहे. ते घरी घेऊन गेले तरी चालू शकतं कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावी हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळाला लावण्याचा हा अनोखा प्रयत्न. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळाला सुबत्तेत न्हाऊन निघून दे असा या मागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे लहान बाळ असेल तर बोरन्हाण नक्कीच करा. तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात. तर आता आपण बोरन्हाण करताना मंत्र देखील म्हणून घेऊया. तर बाळावरती बोरं टाकताना बोरं बोरं ये, गणपती बाप्पा ये, नारायण नारायण ये, लक्ष्मी ये, सरस्वती ये, सकू सकू पाणी दे, तुपात लोणचं कालवू दे हे बोलायचं आहे. त्यानंतर बाळावर फळं, बोरं, खोबरे, अन्य गोष्टी टाकताना इडा-पिडा टळो, बाळाचे आयुष्य वाढो हे बोलायचं आहे. आणि बाळाला आशीर्वाद देताना सुखी, समाधानी, यशस्वी हो, दीर्घायुष्य लाभो, आई-बाबांचे नाव मोठं कर हे बोलायचं आहे. आता प्रत्येकाकडे थोडीफार बोरन्हाणाच्या विधी, परंपरा ह्या रीतिरिवाजानुसार ठरवलेल्या जातात. थोडीफार पद्धत ही वेगळी असते. तर आपल्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही बोरन्हाण करू शकतात आणि बाळाला आशीर्वाद द्यायचा असतो. धन्यवाद.